शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। पक्षाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 7 माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह विलास शिंदे हे शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील। पक्षात डावललं आणि विधानसभेत उमेदवारी न दिल्यानं विलास शिंदेंनी शिवसेनेची वाट धरल्याची माहिती आहे। अलीकडेच विलास शिंदेंच्या घरी झालेल्या लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली होती। तेव्हापासूनच शिंदे पक्ष सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आता विलास शिंदेंच्या पक्ष सोडण्यानं नाशकात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। दरम्यान पक्षप्रवेशाआधी विलास शिंदे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण पाहूया। नाशिक महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। विलास शिंदे आपल्यासोबत आहेत। कार्यकर्ते जमू लागलेले आहेत, प्रवेश करण्याची का वेळ आली? मला एक म्हणायचं आहे की माझ्यापेक्षा 15 वर्ष ज्युनियर असलेला व्यक्ती त्यांच्यासोबत एक नगरसेवक नाही, त्याला दिलं त्याबद्दल माझं दुमत नाही। यापूर्वी जर आपण बघितलं असेल, जे माझ्या अगोदर काही लोक पक्ष सोडून गेलेले त्यांना सगळं मिळाले ना, ज्यांना सगळं दिलं ते गेले। आम्ही निष्ठावान मुनकावर आम्ही मिरवायचं। आम्ही लाख निष्ठावान आहे, आम्ही कुठल्या पक्षात लाभासाठी चाललो नाही। पक्ष भरपूर आहेत, मग आता का जातोय की इथं बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे आणि इथं कामाचं मूल्यमापन होणारी शिवसेना नेता आहे आणि त्याच्यामुळे तिथे गेलं तर आम्हाला न्याय मिळेल। असं आहे की प्रत्येकाला शिंदे साहेबांचे विचार पटता येईल, आता पटायला लागले। कारण शिंदे साहेबांची प्रतिमा आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांसमोर वेगळी ठेवण्यात आली होती आणि आम्ही आजपर्यंत आदेशावर चालणारे, मातोश्रीचे आदेश चालणारे कार्यकर्ते आहोत। ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की असं चित्र आहे, आम्ही तेच मानणार। परंतु ज्यावेळेस जवळ जातो आपण त्यावेळेस कळतं, डोंगर लांबून आपण जी म्हण आहे ती सत्य आहे। शिंदे साहेबांच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ती व्यक्ती काय, आणि तसंच जनतेने कन्याच्या विवाह सोहळ्यात आल्यानंतर तुम्हाला जास्त जवळीक झाली? 100% का नको व्हायला? ज्या व्यक्तीला आम्ही पक्ष फुटीनंतर 3.5 वर्ष नको त्या भाषेमध्ये, नको त्या वेळेस आम्ही आंदोलन केले असेल, त्यांचा अपमान केला असेल, माध्यमांसमोर केला असेल, रस्त्यावर उतरून केला असेल, त्या व्यक्तीने एक शिवसैनिकाचा एवढा आदर करणं, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र देशात एवढा नेता नसेल। आम्ही रोज त्यांच्या विरोधात बोललोय ना, पण ते ज्या पद्धतीने आले, त्यांनी जो जिव्हाळा आजही जपून ठेवलेला आहे शिवसैनिकांप्रती, शिवसैनिकांवरचं प्रेम त्यांचं कमी झालेलं नाही, याच्यावरून सिद्ध होतं। आणि मला अभिमान वाटतो अशा माणसाबरोबर मला काम करण्याची संधी त्यांनी मला उपलब्ध करून देत आहे। आज आपण बघतोय विलास शिंदे त्यांच्या समर्थकांसह शिवसेनांच्या शिंदे गटामध्ये आता प्रवेश करत आहेत। नाशिकहून ठाण्याच्या दिशेने हा त्यांचा आता ताफा निघणार आहे। त्यामुळे शिवसेनेची ताकद जरी एका बाजूला वाढत असली तरी देखील नाशिकमध्ये महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। आणि या संदर्भातच पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्या